संजय राऊतांना एवढंच सांगायचंय, ज्या दिवशी ऑपरेशन टायगर होईल त्या दिवशी तुम्हाला ते कळणार नाही। तुमचे 40 आमदार तुमच्या नाकाखालून गेले, तुमचं राज्य सरकार होतं, गृहमंत्री तुमचे होते, तुम्हाला ते लक्षात आलं नाही, कारण तुमच्या अहंकारापोटी लोक सोडून जात आहेत। उद्धवजी ठाकरे, उबाटा गट यांच्या अहंकारामुळे मागच्या वेळेला एकनाथजी शिंदे यांनी खरी शिवसेना कोण हे दाखवून दिलं। आता देखील तुम्ही ज्या पद्धतीने वागतायत, ज्या पद्धतीची मुजोरी उबाटा गटामध्ये संजय राऊतांकडून केली जाते, त्यामुळे संजय राऊतांना कंटाळून उबाटा गटाचे अनेक लोक हे वेगवेगळ्या पक्षांमध्ये जात आहेत। त्यामुळे आपल्या पक्षामध्ये काय चाललंय याचा विचार करा। पत्रकारांना धमक्या देणं, संपादकांना धमक्या देणं ही संजय राऊतांची जुनी सवय आहे। महाविकास आघाडीचं सरकार असताना देखील पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केला होता। अनेक पत्रकारांवर गुन्हे दाखल केले। कोविडच्या काळामध्ये त्यांना अटक करण्याचं पाप देखील महाविकास आघाडी सरकारने केलं, कारण यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यच नकोय। संजय राऊत, तुम्ही अशा पद्धतीने कोणाला काही धमक्या दिल्या तरी त्याचा काही फरक पडणार नाही। निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये धर्मांतर विरोधी कायदा लागू केलाय। ज्या पद्धतीनं काही लोक जाणीवपूर्वक जबरदस्तीनं बळजबरीनं धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतायत, अशांना कडक शिक्षा झाली पाहिजे। यासाठी राज्य सरकार देखील कायदा आणलेला आहे, प्रयत्न करते आणि प्रबोधन करून अशा पद्धतीचं धर्मांतर होणार नाही यासाठी देखील महत्त्वपूर्ण पावलं टाकण्याची गरज आहे।